रामकृष्ण हरी. आज सकाळी मोबाईल नुकताच उघडून बघितला आणि त्या मोबाईलवरती अतिशय दुःखद घटना आणि तसंच गावात आल्यानंतरही मी पेपर वाचताना बघितलं आणि सोशल मीडियावरती एक अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना. परभणी जिल्ह्यातले 2 अनमोल रत्न आणि एक कार्यकर्त्याचं नाव आहे प्रसाद दादा. आणि वारकरी संप्रदायाचे जे 2 अनमोल रत्न आहेत, एक दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज बोर्डीकर, हे दोनही रत्न काल परवा त्या ठिकाणी अतिशय भीषण अशा अपघातामध्ये त्यांचा जागच्या जागी मृत्यू झालेला आहे. पाठीमागून भरधाव वेगाने वाहन आलं आणि त्या तिघांना अगदी चिरडून निघून गेलं. मला सांगा, जे लोक बोलत राहतात की वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांना, कलाकारांना, मृदंगवादक, गायनाचार्य असतील, यांना हे खूप पैसे घेतात. पण मला सांगा, ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात आणि हे संपूर्ण कुटुंब वाऱ्यावरती पडले जातात, अशा वेळेला ही बोलणारी मंडळी नक्की काय करू शकेल का? म्हणून मला प्रश्न आहे, काही लोक म्हणतील हे कीर्तनकार खूप पैसे घेतात आणि एखाद्या कीर्तनकारानं जर पैसे न घेता कीर्तनं केली आणि त्या कीर्तनकाराच्या मुलीचं जर लग्न ठरलं महाराज, अशा वेळेला ही बोलणारी मंडळी वर्गणी काढून त्या कीर्तनकाराच्या मुलीला पैसे देईल का जमा करून लग्नाकरता? एखाद्या कीर्तनकाराचा मुलगा जर चांगल्या नोकरीवरती जात असेल आणि त्याला जर पैसे भरण्याची वेळ आली, अशा वेळेला ही बोलणारी मंडळी त्या कीर्तनकाराच्या मुलाच्या नोकरीकरता पैसे जमा करून देईल का? अशी चर्चा करीत असताना आमचे जीवाचे जिवलग आमचे कैलास महाराज पालवे आणि त्याचबरोबर माझे जीवाला जीव देणारे असे आमचे गर्जे महाराज, आम्ही ही बातमी अक्षरशः आम्हाला आमच्या डोळ्यात पाणी येतं की खरोखर या ठिकाणी दत्ता महाराज असतील, माऊली महाराज असतील आणि रात्रीचा दिवस काय, फक्त उद्देश काय आहे की ह्या समाजाचं कल्याण व्हावं. बुडते हे जन न देखावे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. म्हणून सर्व तुम्हा मायबापांना विनंती आहे, मी स्वतः श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य हरिभक्तपरायण अरुणजी महाराज दराडे तुम्हा सर्व मायबापांना विनंती करतो की दादांनो, फक्त आम्हाला आपलं म्हणत चला आणि एवढंच सांगा, महाराज तुम्ही काहीच चिंता करू नका, आम्ही आहोत. हा शब्द खूप मोठा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि समस्त आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं माऊली महाराजांना, दत्ता महाराजांना आणि त्या प्रसाददादाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि अखिल कोट विश्व ब्रह्मांड चालक करुणावरून आलंय, उत्पत्ती स्थिती लय ज्या भगवान प्रभूच्या हातामध्ये आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. किंवा वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. गतीर भरता प्रभू साक्षी शरण निवासा सुरत, सोन्याचे मणी केले ते सोन्याची सुती होविले, तैसे म्या जग धरिले सबाई अभ्यंतरी. देवा पंढरीचे पांडुरंग परमात्म्या आमच्या दत्ता महाराजांना, माऊली महाराजांना आणि त्या प्रसाद दादाला, ज्या मृदंगाचार्यांना जे आपल्याबरोबर घेऊन जात होते, अशा प्रसाद दादांना तुम्ही आपल्या चरणाजवळ जागा द्या. आणि हे अतिशय डोंगरा एवढं दुःख या 3ही परिवारांना पेलण्याची शक्ती माझा भगवान पांडुरंग देवो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि देवा, जरी काही चुकत असेल तरी अशा प्रकारचं दुःख दुश्मनालाही नको, तर वारकरी संप्रदायातल्या आमच्या या वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांना हे दुःख का, हा प्रश्न आहे. का माझा विसर पांडुरंगा? म्हणून देवा, आम्हावरती तुझी कृपेची छाया कायम असू दे आणि असं दुःख कधीही आमच्या जीवनात पाहण्याची वेळ येऊ नको देऊ देवा. रामकृष्ण हरी.